कीजिए ना प्लीज़। आपका भी म्यूजिक है इसमें? नहीं, हमारा म्यूज़िक नहीं है, म्यूज़िक हमारे साथी का है, श्रीकांत और अनीता। उन दोनों पति पत्नी हैं, बहुत ही गजब टैलेंटेड हैं और हमने गाया है। एक सरप्राइज़ आपको इसमें मिलने वाला है। किस तरह का होगा वो जो सरप्राइज? हम क्यों बताएं? अब सरप्राइज़ अगर ये बता दें किस तरह का होगा तो फिर क्या, जब रात है ऐसी मतवाली तो फिर सुबह का आलम क्या होगा। ओके, सो सर एक्सपीरियंस कैसा था मराठी मूवी में गाने का, हिंदी मूवी में हाँ, थोड़ा क्योंकि अलग पहले होता है? पहले बहुत गाए हैं वैसे तो। ये हमारा लगभग 20वां गाना होगा मराठी में भी। हमने 25 भाषाओं में गा लिया है और अभी भी हम तमिल सॉन्ग गा के आए हैं इलाइया राजा सर के लिए। अभी बस फ्लाइट से उतरे और गाड़ी में ही ये कुर्ता और ये पहना है, नहीं तो कुछ हुडी वुडी पहना हुआ था, तो गाड़ियाँ में तैयार हुए हैं, ये हुआ। और इन दिनों बहुत सारे लोग आपको खोज रहे हैं और बातें ये मीटू के दौरान आपके ऊपर भी इल्ज़ाम लगाया गया। इवन सोना महापात्र ने सामने आई और कहे कि वो आपके ऊपर कंप्लेन तो नहीं करेंगी लेकिन आपकी थिंकिंग को बढ़ावा भी नहीं देंगे। आपकी जो ऐसा उन्होंने इंटरव्यू में बताया, तो आप कितना मानते हैं, कितना सही है उन्होंने जो आपके ऊपर इल्ज़ाम लगाया, ये कितना सही है? नहीं, ये तो देखिए सबकी अपनी अपनी सोच है इस पृथ्वी पर। इल्ज़ाम पर्टिकुलर नाम लेके लगाना, आप जान सकते हैं? इट डिपेंड्स जी, वो तो निर्भर करता है ना। अब मैं आप पे इल्ज़ाम लगा दूं ऐसे बार बार नाम लेके ही लगाऊं, इससे कुछ होने वाला नहीं है ना। यदि हम कानून के साथ चलें तब अलग बात होती है। अगर मैं कहूं मैं कंप्लेन आपकी नहीं करूं, वो फिर भी मैं शिकायत करूं, वो तो फिर इसका मतलब शायद वो ऑथेंटिक शिकायत नहीं है ना। हमको उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है, वो फिर गलत है ना। आपका कहने का मतलब कि वो गलत है? नहीं, हमको, मैं गलत और सही का मैं फैसला करूंगा ही नहीं। न मैंने इल्ज़ाम लगाया है और न मैं तो अपनी ज़िंदगी जी रहा हूँ जी। तो हम तो सिंपल लोग हैं ना, अपना म्यूज़िक करते हैं, तो ये वाला है चक्कर, है ना। 2019 में क्या कुछ और धमाकेदार बस हम आने लोग, वाले आपके? अब हम लोग लगे हुए हैं, कैलासा के लाइव कॉन्सर्ट्स होते हैं पूरे इंडिया में और विश्व में, और इसके साथ साथ हम लोग अपनी नई एल्बम पर वर्क कर रहे हैं। नई एल्बम का टाइटल है थम जा, यानी ठहर जा, थम जा वगरना दम थम जावे, ऐसा मिलावा कौन मिलावे। आइए जी, थैंक यू, गॉड ब्लेस यू सो मच। येस, कसा होता एक्सपिरियन्स? पहिल्याच नमस्कार पिक्चरमध्ये सगळ्यांना. सॉलिड बॅटिंग केली असं आम्हाला कळलंय. आता
ते काय मला माहीत नाही किती बॅटिंग केले ते लोक बोलतील ते जे काय बोलतील ते तेव्हा. पण डोक्याला शॉट हा माझ्यासाठी एकदम स्पेशल फिल्म आहे, कारण हा माझा फर्स्ट फिल्म आहे. अँड आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल अँड ग्रेटफुल टू हनी अँड अप्पा फॉर ट्रस्टिंग इन मी. आणि हा एवढा मोठा प्रोजेक्ट माझा डोक्यावर ठेवलेत ते, आणि मी त्यांना डोक्याला शॉट न देता होपफुली आय हॅव कम्प्लिटेड द फिल्म इज वॉट आय गेस अँड आय एम अज्युमिंग. ओके, व्हॉट इज डोक्याला शॉट म्हणजे काय डोक्याला शॉट? डोक्याला शॉट हा एक डोक्यावर पडलेला माणसाची गोष्ट आहे. तो डोक्यावर पडल्यामुळे तो दुसऱ्या लोकांना, त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना काय काय डोक्याला शॉट देतो थ्रूआउट द फिल्म, तो तुम्हाला बघायला मिळेल इन द फिल्म. ओके, पण आमची हिरोईन मला इथे साऊथ इंडियन वाटतेय, तर असं का? मराठी चित्रपटात साऊथ इंडियन हिरोईन काय? म्हणजे हिरोईन मराठी आहे पण ती साऊथ इंडियन काय? तो मी बोलू शकतो की माझा एक लूजली माझा लाईफवर बेस्ड आहे. मी एक मद्रासी आहे, साऊथ इंडियन, आणि माझी बायको महाराष्ट्रीयन आहे. सो आय हॅव रिव्हर्स्ड इट इन द फिल्म वेअर माय लीड हिरोईन इज साऊथ इंडियन अँड माय ॲक्टर इज महाराष्ट्रीयन. तुमच्या घरून कोणी आलंय का? नाही, हा माझा पहिला इव्हेंट आहे. मला माहीत नाही की किती माती खाणार मी, म्हणून त्यांना बोललो की तुम्ही नका येऊ. नाही, ॲक्च्युली त्यांना माझा खर्च वाढवायचा नव्हता म्हणून त्यांनी बोलवला नाही. हां, ते पण होता ते दुसरा. ओके. मला सांगा, हे जे काही सोशल मीडियावरती एवढा प्रतिसाद मिळतोय, एवढं प्रेम तुम्हाला मिळतंय, त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? सोशल मीडिया. तुमच्याबद्दल आम्ही खूप चांगलं लिहिलंय, बोललंय, तर मी लिहा पण चांगलं, हं का? नाही, आपला मीडिया खूप छान आणि स्ट्रॉंग आहे. ते लोक खूप सपोर्ट करतात आपल्याला, आणि मला असं वाटतं की फिल्म इज इट्स क्वाईट नोन इन द सर्कल, बट लेट्स सी नाऊ. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि खूप मान्यवर आलेत, त्यामुळे आम्हाला त्यांना भेटायचं आहे. थँक्यू सो मच. आणि आय वुड लाईक टू थँक रितेश जी. थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड ग्रेसिंग दिस ओकेशन. कैलाश जी अँड अभिजित सर, थँक्यू सो मच. अभिजित सर बरोबर मी रेगे फिल्ममध्ये काम केले, आणि आय एम सो ग्लॅड की ही इज हिअर फॉर मी टुडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू, धन्यवाद. आणि आता मी एका अशा म्युझिक डिरेक्टरला बोलवणार आहे की तो स्वतःच एक सेलिब्रिटी आहे, तेव्हा अमित राजसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. हा, बेस एकदम या. असाच बोलतो मी. ओके, जबरदस्ती. मला आज सांगितलंय की सगळ्यांना शॉट लावायचे म्हणून. बरं. ओके, बरं, मला सांग की प्रत्येक सिनेमामध्ये म्युझिक हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, आणि ह्याच्यामध्ये तर डोक्याला शॉट म्हणजे पूरक काहीतरी करायचं होतं तुला, तर दडपण आलं होतं का? खरं सांगू तर उत्तुंग इकडे आहे, आणि त्याची ऑलरेडी एक फिल्म मी करतो आहे, जी म्हणजे विकुंटाक, त्याचं टेंटेटिव्ह नाव आहे. आणि त्या फिल्मसाठी आम्ही पहिले भेटलो होतो, आणि मध्ये म्हणजे तुझा जास्त चांगला शॉट मिळेल. तर त्या फिल्मसाठी आम्ही भेटलो होतो, आणि त्या गाण्यांचं ओव्हरऑल सगळं जॅमिंग असायचं, सगळंच असायचं, आणि गाणी ती पास होत होती. तर त्या फिल्मची गाणी सगळी पास झाली. त्यावेळेला शिवसर यायचे तिकडे त्यांच्याबरोबर, आणि तिथे ती गाणी ऐकल्यावर त्यांना कदाचित असं वाटलं की ह्याला एक गाणं दिलं पाहिजे आपण आपल्या फिल्ममध्ये. तर त्यामुळे त्यांनी मला ते गाणं दिलं, जे टायटल ट्रॅक आहे ह्याचं डोक्याला शॉटचं, जे मिकाबाजींनी गायलं आहे. आणि मला असं वाटतं पहिलंच मिकाबाजींचं गाणं असेल जे रिलीज होईल मराठीमध्ये. तर बाकी ती आधी जी फिल्म आली त्यातली सगळी गाणी झाली लगेच, पण हे गाणं काही होत नव्हतं आमच्याकडून, कारण खरंच मी त्यांच्या डोक्याला खूप शॉट दिला शिवसरांच्या, कारण बरेच गाणी ऐकवली, बरेच गोष्टी ऐकवल्या, पण ते क्लिक होत नव्हतं. आणि अचानक का माहीत नाही, मला असं वाटलं की त्यांचा ते साऊथ साईडचे असल्यामुळे मला असं वाटलं कदाचित ह्या पद्धतीचं काहीतरी गाणं त्यांना आवडेल, आणि नक्कीच ते आवडलं. ती माझी एक्सपेरिमेंट वर्क झाली, आणि साऊथ स्टाईलचं गाणं, आणि ॲट द सेम टाईम मिकाबाजी म्हणजे पंजाब फ्लेवर, आणि मराठी गाणं, आणि त्या आप सबको मैं प्रणाम करता हूं, नमस्कार करता हूं, और आज के इस पावन उत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई देता हूं. मेरे लिए ये 14 साल का मेरा करियर हो गया है जी फिल्म इंडस्ट्री में, संगीत इंडस्ट्री में, और मेरे लिए ये बहुत ही स्पेशल मूवी है डोक्याला शॉट. जिंदगी में मुझे पता भी नहीं था डोक्याला शॉट का मतलब क्या है.
जब आपको मतलब ना पता हो किसी चीज़ का और फिर भी आप घुस जाए उस काम में, तो समझ लीजिए आप भी उसके हिस्सा हैं डोक्याला शॉट के। तो आप खुद ही हैं वो डोक्याला शॉट। और उस वक्त ये हुआ कि मुझे पकड़ में आया नहीं कुछ, ये क्या मतलब है इसका। तो इन्होंने बताया कि ये सर अगर हिंदी में बोलेंगे तो भेजा फ्राई, ऐसे समझ लो, दिमाग का जैसे दही हो जाना होता है ऐसे वाला। तो सुन के बड़ा प्यारा लगा। क्या होता है ज़िंदगी में, बहुत लोग बहुत कुछ अचीव कर रहे हैं, रैट रेस में भी भाग रहे हैं, नाना प्रकार की आपाधापी कर रहे हैं, लेकिन इंसान खुश रहना भूल रहा है। तो ये हमारा सिनेमा जगत है जो इंसानों को खुशियां बांटता है। 3 घंटे का 2.5 घंटे का एक ऐसा एंटरटेनमेंट देते हैं हमारे गुणीजन कि उस वक्त बहुत कुछ हंसते हंसते हमको सीखने को बहुत कुछ मिलता है। तो मैं हितेंद्र को, हमारे उत्तुंग साहब को, हितेंद्र जी को, और हमारे पूरी शिव सर को, और हमारे जितने भी कास्ट एंड क्रू, और श्रीकांत, अनीता, अमित जिसको मैंने अभी देखा, जिसकी वॉइस बड़ी खरज में है, बहुत ही बेस में, आप सबको बहुत बहुत बधाई है। और ये फिल्म उत्तेजना से परिपूरित फिल्म है जी, बस इतना बोलूँगा। और बहुत सारी बातें समझ भी नहीं आई जो मैंने गाई थी, लेकिन इतना मज़ा आया कि ऐसा लगा वाह क्या कर दिया ये। अपने ही गाने से कभी कभी सुन के थोड़ा सा खुशी मिलती है, और ऐसा लगता है यार मेरा भी कभी कभी जवाब नहीं। थैंक यू वेरी मच। हाँ करवा दीजिए। थोड़ा संभाल लेना अगर कहीं गलती होगी। थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच वंस अगेन। और ये जो टैग लाइन है तू गुलाम अब जोरू का, इस लाइन ने मुझे बचा लिया था, क्योंकि ये हम सुनते हुए तो आए ही हैं और बड़े बड़े सूरमा भी इस वाले टैग से बच ना पाए। तो इसलिए मेरा कॉन्फिडेंस बढ़ गया था कि अच्छा चलो ये तो फिर सब ये एक क्लब के लोग हैं तो ये तो चलेगा, फिर कोई नहीं। थैंक यू। थैंक यू। धन्यवाद। एकदा जोरदार टाळ्या। आणि 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 ते 4 शिलेदार जे या चित्रपटात प्रमुख भूमिका, रितेशजींसाठी जोरदार टाळ्या। प्लीज कम अप ऑन द स्टेज। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। प्लीज सर। आज खरं तर आजचे ते प्रमुख पाहुणे आहेत, पण मी त्यांना पाहुणे म्हणणार नाही, कारण तुम्ही घरचेच आहात या प्रोडक्शनच्या आणि स्नेही आहात, तर तुमचं असोसिएशन कसं आहे? नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला इथं बोलवल्याबद्दल मी उत्तुंग यांचा अत्यंत आभारी आहे. खरं म्हणजे उत्तुंग आणि माझी सुरुवात मराठी चित्रपटात ही एकत्र झाली, आणि माझी सुरुवात ही उत्तुंगमुळे झाली. इथं मी आवर्जून सांगू इच्छितो, बालक पालक आणि येलो हे दोन्ही चित्रपट जे उत्तुंगनी बनवले, यांचं सगळं श्रेय दोन्ही उत्तुंगला जातं. आणि त्यांनी मला विचारलं को प्रोड्यूस करण्यासाठी. त्यावेळेस मला वाटतं की मुंबई फिल्म कंपनी याची सुरुवात हे उत्तुंगमुळे झाली. रवी जाधव इथे नाही आहेत, पण त्यामुळे सुद्धा झाली. तर त्यासाठी मी उत्तुंगचा अत्यंत आभारी आहे. आज म्हणजे हितेंद्रजी ठाकूर आप्पा, त्यांना प्लीज माझा नमस्कार सांगा. त्यांना मी नेहमी त्यांची मी आठवण काढतो, आणि ते खरंच इज वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट पीपल आय हॅव मेट इन माय लाईफ, अँड आय ऑलवेज रिमेंबर हिम फॉन्डली. चित्रपटाचे डिरेक्टर शिव यांना मी तेव्हापासून ओळखतो जेव्हा यांच्या डोक्यावरचे केस काळे असायचे, पण डोक्याला शॉट लागल्यानंतर ते आता कंप्लीट पिकलेले आहेत. आणि खरं म्हणजे चित्रपटात जेव्हा आपण माझ्या सर्व चित्रपटाने सबटायटल्स यांची मदत शिवने केली. आणि कसं आहे की
आता जे माझे नॉन महाराष्ट्रीयन मित्र असतील किंवा प्रेक्षक असतील ज्यांनी ते चित्रपट पाहिलेत, त्यांना ते समजले. त्याचं संपूर्ण श्रेय शिवला जातं, की बाबा एका चित्रपटाचा सोल समजून तेवढ्याच मोजक्या शब्दात कसं सांगायचं ही पण एक मोठी कला आहे, ज्याला आपण खरंच बऱ्याच वेळा निग्लेक्ट करतो. जेव्हा आपण एखादा चित्रपट, मग इथे डिरेक्टर्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, फार मेहनत लागते. आपण एखादी स्क्रिप्ट लिहितो, त्यानंतर जेव्हा इतर लँग्वेजमध्ये समजा त्याला इंग्लिश सबटायटल्स असतील किंवा हिंदी असतील, कुठल्याही भाषेत आपण करत असतो, पण ती जाणीव असणे, ती समज असणे फार गरजेचं आहे. आणि ती शिवनी चांगल्या पद्धतीने दाखवली. आणि एक वेळा का दोन वेळा असं झालं की म्हणजे त्याची जबाबदारी मी घेतो, आज मी ॲक्सेप्ट करतो की आमच्याकडून त्यांचं नाव चुकून देता आलं नाही चित्रपटात. आणि आय एम व्हेरी सॉरी शिव फॉर दॅट आय कुडंट एक्नॉलेज इट देअर, बट आय एक्नॉलेज युअर कॉन्ट्रीब्युशन टुडे अँड फॉर एव्हर फॉर माय कंपनी. व्हेरी व्हेरी स्पेशल. थँक्यू सो मच. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच. आणि हा एक वेगळ्या पद्धतीचा आहे, वेगळ्या धाटणीचा आहे, 4 मित्रांची गोष्ट आहे, वेगळ्या प्रकारची एक कॉमेडी आहे. आणि असं तुम्ही हिंदीमध्ये बऱ्याच वेळेला केलेलं आहे, तर असं काहीतरी मराठीत येत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला सर्वप्रथम हे मी सांगू इच्छितो की हा चित्रपट मी पाहिला आहे आणि मला प्रचंड आवडला हा चित्रपट. मी म्हणजे जसं सुब्रतने सांगितलं की मी हसून म्हणजे मी पडलो खाली. एवढा चांगला चित्रपट आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या आयुष्यात आपण जी गोष्ट खरी कमवतो ती आहे मैत्री. कारण मैत्री जर कमवली तर मग दुसरं काही कमवायची गरज नाही क्या बात आहे. असं वाटतं. आणि ही अशा 4 मित्रांची गोष्ट आहे की त्यात एका मित्राला एक अडचण येते आणि सुब्रतने जसं म्हणाले की ते की एक मिनिट असं एक 15-20 वेळा म्हणतात. आणि प्रत्येक वेळा जेव्हा ते म्हणतात तेव्हा चित्रपटाचं प्रेशर अजून वाढलेलं असतं. आणि त्यांचे जे मित्र आहेत, जी त्यांची मदत करतात किंवा त्या सिच्युएशन बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला नक्की कळेलच, पण ज्या पद्धतीनं यांनी म्हणजे आपल्याला खरंच असं वाटतं की बऱ्याच वेळा जेव्हा मित्र तुमच्यासाठी निर्णय घेतात किंवा ह्याच्यासाठी आपण हा निर्णय घ्यावा, असे जेव्हा आपण मित्र पाहतो चित्रपटात की जे सुब्रतसाठी त्यांनी निर्णय घेतला आहे, तर मनापासून वाटतं की देवा असे मित्र मला कधीच देऊ नकोस. वा वा वा. किती छान. तर हा खरा डोक्याला शॉट आहे. तुमच्या हस्ते तुमच्यातर्फे आम्हाला ट्रेलर लॉन्च करायचं आहे, तर ट्रेलर बघूया प्लीज. येस, प्लीज लेट्स वॉच द ट्रेलर. पुन्हा एकदा हा ट्रेलर बघायला आवडेल तुम्हाला? नक्कीच. जी प्लीज. शिवजी तुम्ही सुद्धा या, पुन्हा एकदा बघूया. प्लीज. Thank you so much. Yeah. I'm speechless. I don't have words. It's such a big day for me कि रितेश सर आए यहाँ पे for this trailer launch. It's such an honor, sir. Thank you so much. No, my pleasure. My pleasure. Thank you for asking me to come here. Thank you so much. I hope you like the trailers. I love the film. Forget the trailer. मी रितेश दादाला थँक्यू बोलायला नाही पाहिजे, पण थँक्यू रितेश दादा. रितेश दादा म्हणजे त्यांनी, तुम्ही जसं ऐकलं की ते नेहमी मलाच क्रेडिट देतात बालक पलकसाठी, पण मी एक किती चांगलं कॉन्टेंट बनवला ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी जी मदत लागते ती रितेश दादानी केली आहे. आणि आज जे पण मला मिळालं आहे बालक पालक किंवा येल्लोमध्ये, तो रीच मला रितेश दादानी दिला आहे. आणि त्याच्यात रितेश दादानी त्याच्यात पण खूप सजेशन्स पण दिले, त्याच्यामुळे पण फिल्म चांगली झाली आहे. तर रितेश दादा प्लीज ऑलवेज डोंट गिव्ह क्रेडिट टू मी. यू आर ऑलवेज हायर देन मी. आणि रितेश दादा जसं सांगतात, रितेश दादा फक्त मैत्रीमध्ये माझ्यासाठी करतातच, पण फक्त माझ्यासाठी नाही, त्यांनी मराठी इंडस्ट्री ही कशी मोठी व्हायला पाहिजे
ते म्हणजे मी त्यांच्याशी पर्सनली बोलत राहतो, तर मला त्यांच्या बोलण्यावरनं कळते. ते लोकांमध्ये कधी सांगत नाही का मराठी इंडस्ट्री मी मोठी करतोय, पण मला माहिती आहे ते किती प्रयत्न करतात मराठी इंडस्ट्री आपली किती मोठी कशी व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ते नेहमी मराठी फिल्म करतात एव्हरी इयर. थँक्यू रितेश दादा, तुमच्यामुळे मराठी एक नेक्स्ट लेवलवरती गेली आहे. मला वाटते पालकपासनं स्टार्ट झालं आहे, ते एक 10 crores लीगमध्ये जायला लागली आहे फिल्म. थँक्यू. आणि तुम्ही नेहमीच माझ्यापेक्षा ॲटलिस्ट 1% तुमचा क्रेडिट आहे पालकमध्ये. थँक्यू सो मच. आणि इवन येल्लोमध्ये. आणि आता म्युझिक लॉन्च, त्यासाठी मान्यवरांनी स्टेजवरतीच थांबायचं आहे आणि सगळे आमचे म्युझिक डिरेक्टर्स, आमचे आर्टिस्ट, कास्ट, क्रू, गीतकार सगळ्यांनी मंचावरती यायचं आहे. कैलाश जी प्लीज कम अप ऑन दिस स्टेज. हम अभी म्युझिक लॉन्च कर रहे हैं. आणि जोपर्यंत सगळे येत आहेत तोपर्यंत मला रितेशजींना विचारायचंय, तुमच्या डोक्याला कधी शॉट लागलाय का रितेशजी? सगळे जोपर्यंत येत आहेत म्युझिक लॉन्चसाठी, तुमच्या डोक्याला कधी शॉट लागलाय का? खरं म्हणजे ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं असतं त्याला हा प्रश्न विचारूच नाही. ही झाली पहिली गोष्ट. पण खरं म्हणजे ना 1995-96ची गोष्ट आहे आणि पहिल्यांदा भारतात मायकल जॅक्सन येणार याची सगळीकडे चर्चा होती आणि मुंबईत तर सर्वच वाट पाहत होते की आपण कधी जाऊन पाहणार, लाईव्ह पाहायला मिळतो का नाही. आणि म्हणजे आमचे मित्र राज ठाकरेजी यांनी हे घडून आणलं होतं आणि त्यावेळेस ती संधी मला मिळाली की आज जाऊन आपण मायकल जॅक्सनचा शो पाहावा. आणि मी तिथे ग्राउंडवरती गेलो, तुफान एंट्री, म्युझिक वगैरे सगळं चालू होतं आणि मायकल जॅक्सन आला आणि तो गायला लागला. एकही शब्द मला कळला नाही. तो पाहायला चांगला होता पण 1.5 तास डोक्याला शॉट होता, म्हणजे काय बोलतो हा नक्की काय गातोय. कारण काय तोपर्यंत मी फक्त हिंदी आणि मराठी गाणी ऐकायचो, इंग्लिश गाणी मी कधीच ऐकली नव्हती. मग त्याच्यानंतर सरळ जाऊन ते लिरिक्सचे पुस्तक आणून बाबा नक्की काय गात होता. पण हे मी आज तुम्हाला सांगतो, मी आत्तापर्यंत कोणालाच सांगितलं नाही. तिथे जमलेल्या सर्व लोकांना वाटतं अरे क्या इंग्लिश में एन्जॉय कर रहा है म्युझिक. पण तो खरंच एक डोक्याला शॉट झाला होता मला त्या दिवशी. थँक्यू सो मच. अभि दादा 2 शब्द बोलावेत आणि आपण लगेचच म्युझिक लॉन्च करूया. मला कधी एकदा पाहतोय ही फिल्म असं झालंय, कारण शिव किती ब्रिलियंट आहे. मी रेगे जेव्हा केला, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, तेव्हा रेगेमध्ये माझा असोसिएट डायरेक्टर शिवकुमार होता आणि ती एक प्रोसेस तेव्हापासून त्याच्यात लपलेला दिग्दर्शक आज बघायला मिळतोय. आणि खरं मी उगाच म्हणजे आलो आणि पहिल्या रांगेत बसलेलो म्हणून मला त्यांनी बोलून घेतलंय.
आहे प्लीज करूया एकदाच करूया प्लीज थँक्यू पहिलं हिंदी प्रश्न संपवून मराठी घ्या ओके रितेश जी जी आपके अंदाज में क्या विश करना चाहेंगे हमने देखा ट्रेलर लॉन्च के मौके पर आपने बहुत ही ध्यान से ट्रेलर देखा तो साइलेंस प्लीज नहीं डोकेला शॉट एक मराठी फिल्म है मैंने अपनी करियर की शुरुआत एज ए प्रोड्यूसर मराठी में मुंबई फिल्म कंपनी की शुरुआत बालक और बालक पालक और येलो फिल्म से की थी और ये दोनों फिल्में मैंने उत्तम ठाकुर के साथ प्रोड्यूस की थी। आज उनकी ये तीसरी फिल्म है डोकेला शॉट जो उन्होंने खुद प्रोड्यूस की है और लोगों के सामने लेके आ रहे हैं। ये फिल्म मैंने देखी हुई है इसलिए मैं ये दावे के साथ कह सकता हूँ कि फिल्म बहुत ही फ़नी है और दोस्तों की कहानी है, दोस्ती के बारे में है। दोस्ती और शादी जब इकट्ठा आती है तो किस तरह दोस्त एक शादी जो होने जा रही है उसे संभालने में जुड़ जाते हैं और आई थिंक इट्स अ वेरी फनी एंड वेरी इंटरेस्टिंग फिल्म। ओके बालक पालक की बात करें कि उसके बाद से एक मराठी का मूवी की इंडस्ट्री की बहुत लेवल बढ़ गई है, सो कितना प्राउड फील करते हैं क्योंकि आप वो मूवी से एसोसिएटेड? नहीं आई थिंक बालक पालक मूवी के साथ एसोसिएशन इंडिपेंडेंटली बहुत अच्छा है क्योंकि ये मेरी उत्तम की पहली फिल्म थी और लोगों ने बहुत सराही थी। एक सेंसिटिव टॉपिक था उसका जहाँ पर आप सेक्स एजुकेशन की बात कर रहे हो, एक जो बच्चे हैं उनके सेक्सुअल अवेयरनेस की बात कर रहे हो, किस तरह एक कॉन्वर्जेसन होना चाहिए माता पिता और बच्चों में उसकी बात वो फिल्म करता है। फिर हम दोनों ने येलो बनाई जो एक स्पेशल चाइल्ड पर आधारित थी जिसकी वजह से हम लोगों को नेशनल अवार्ड मिला था और ऑब्वियसली ये दोनों फिल्में बहुत ज़्यादा महत्व रखती है ज़िंदगी में। और जहाँ तक मराठी फिल्मों की हम बात करते हैं बॉक्स ऑफिस सक्सेस पर, आई थिंक कि ये एक कंट्रीब्यूशन सभी लोगों का योगदान है जिन्होंने कॉन्शियसली ये तय किया था कि अच्छा कंटेंट और एंटरटेनिंग कंटेंट हम लोगों को लेकर आए। एंड आई थिंक एवरी प्रोडक्शन हाउस एवरी एक्टर इसीलिए काम करता है इंडस्ट्री में कि कुछ तो कंट्रीब्यूट करे टुवर्ड्स मेकिंग द इंडस्ट्री बेटर एंड एंटरटेनिंग द ऑडियंस। आपकी फिल्म टोटल धमाल का भी ट्रेलर आ चुका है, हमने ट्रेलर के मौके पर हमने आपको मिस किया जी। कैसा रहा एक्सपीरियंस? बहुत बड़ी स्टार कास्ट है, अजय देवगन है, आप हैं, माधुरी दीक्षित जी हैं, अरशद वारसी हैं, तो कुछ अगर आप बता सकें कैसा रहा ट्रेलर, क्योंकि ट्रेलर बहुत ही फनी है। और क्या है कि धमाल ये एक मेरी मुझे लगता है 13 साल से हम लोग जुड़े हुए हैं इस फिल्म से। 2 पार्ट ऑलरेडी कर चुके हैं, धमाल और डबल धमाल। जब टोटल धमाल की बात आती है तो ऑब्वियसली इंद्र कुमार के साथ, इंदु जी के साथ ये मेरी छठी फिल्म है अशोक जी इंदु जी के साथ। और धमाल ये 3rd पार्ट है। आई एम सो हैप्पी कि अजय के साथ फिर से काम करने का मौका मिल रहा है। मस्ती में मैंने काम किया था उनके साथ, कैश में किया था और मेरे बहुत ही अच्छे दोस्त हैं उनके साथ। हमेशा जब भी मैं काम करता हूँ मुझे बहुत मज़ा आता है। एंड सबसे अच्छी बात यह है कि मैं अनिल कपूर जी और माधुरी जी का बहुत बड़ा फ़ैन हूँ और उन दोनों के साथ काम करने की इच्छा थी मेरी, पर सबसे बड़ी बात यह है कि उन दोनों के साथ एक ही फिल्म काम करने का जो मौका मिला है, दैट इज़ जस्ट अमेजिंग। जी। एंड इसके अलावा जो आपका लुक है, हमेशा माने कि भारत का जासूस एंड जो आपकी अपकमिंग भारत का जासूस मतलब मरजावा भी कर रहे हैं आप? हाँ, मरजावा में करें भाई। ये भारत का जासूस क्या है? ऐसे मतलब कुछ ऐसे हमने देखा। सलमान का जासूस नहीं, तो क्या उसका लुक है ये मरजावा का? हाँ, मरजावा में यस, ये मरजावा का लुक है, थोड़ा और चेंज है पर है। ओके सर, मरजावा में आप ड्राफ्ट का रोल प्ले कर रहे हैं, ऐसा सुनने में आ रहा है ड्राफ्ट का। और रिसेंटली अभी जीरो मूवी में भी शाहरुख जी और आपने उसने बहुत प्रेस किया था वो रोल को, सो क्या हम कह सकते हैं बहुत कंपैरिजन होगा आपके रोल का और उनका? क्या है, ये अभी मैं अभी शूट कर रहा हूँ और बहुत ही क्रिटिकल चीज़ है किस तरह उसको मैं प्ले कर रहा हूँ या किस तरह डायरेक्टर चाहते हैं कि मैं प्ले करूँ। और एक ही बात एक्साइटिंग है कि एक विलन के बाद मैं फिर से एक विलन की भूमिका में कर रहा हूँ और नेगेटिव शेड रूथलेस है, थोड़ा सा वो कद में छोटा है और पर कारनामों में बड़ा है, तो एक्साइटेड टू प्ले दिस। रितेश, म्हणजे आता डोक्याला शॉट जी बोलायला झालं तर तुम्ही हा पिक्चर बघितलेला जी. आहे, तर या पिक्चरचं एखादी अशी खास गोष्ट जी तुला खूप आवडते? मला असं वाटतं की डोक्याला शॉट या चित्रपटामध्ये
जसं आपण प्रोमोमध्ये सुद्धा पाहिलं आहे की एका मुलाचं लग्न होणार असतं आणि तो क्रिकेट खेळता खेळता त्याच्या डोक्याला थोडी मारहाण होते आणि त्याच्यामुळे त्याची जी टेम्पररी मेमरी आहे ती लॉस होते आणि त्याचं लग्न लगेच असतं. तर आता मित्रांनी ठरवायचं किंवा त्याचं लग्नासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो विनोद निर्माण होतो की बाबा 4 मित्रांची जी गोष्ट आहे त्यांची जी केमिस्ट्री आहे आणि कोणाचं लग्न त्याचंच लग्न असतं पण ते सांगत नाही तुझं नाही तुझ्या मित्राचं लग्न आहे आणि ह्या कन्फ्युजनमध्ये ते कसं ते पार पाडणार आहे ती एक म्हणजे काय म्हणतो आपल्याला एक रेस आहे आणि ती रेस खरंच पाहायला मला तरी प्रचंड मजा आली. मला असं वाटतं की प्रेक्षकांना पण ते फार आवडेल. असा एक समज आहे की मुलांसाठी म्हणजे आपले मित्र आणि गर्लफ्रेंड या दोघांचा ताळमेळ मिळवणं हे खूप कठीण असतं. म्हणजे दोघांचं जमत नाही असं. म्हणजे गर्लफ्रेंड सांगते मित्रांबरोबर जास्त राहू नको किंवा काय काय वेळेला मित्रांना असं वाटतं की गर्लफ्रेंड खूप इंटरफेअर करते वगैरे. तर असं तुमच्या रिअल लाईफमध्ये असं कधी होतं का? नाही असं होत नाही कारण काय मी माझी सर्वात चांगली फ्रेंड किंवा मैत्रीण होती तिच्यावरच लग्न केलं म्हणून तो तसा प्रकार किंवा प्रयोग माझ्या घरात होत नाही. रितेश जी, एक आखिरी सवाल ये कि हमने देखा ट्विटर के माध्यम से आपने प्रियंका गांधी जी को विश किया उन्हें. लोकसभा इलेक्शन आने वाला है, सभी पार्टियां तैयार हो चुकी हैं. आप मानते हैं कि जो लोकसभा इलेक्शन आने वाला है बहुत ही टफ कंपटीशन होने वाला है बीजेपी एंड कांग्रेस में, क्योंकि आपके डैडी तू भी तो बहुत पॉलिटिकल हो गया आज. क्योंकि आपने विश किया तो डोक्याला शॉट देतो माझ्या तू आज. अगर आप कुछ बता सके क्योंकि क्या? आपका हमने ट्विटर देखा प्रियंका गांधी जी को जी, आपने विश किया अपने जी. अंदाज में. तो जो लोकसभा इलेक्शन आने वाला है तो आप मानते हैं कि टफ कंपटीशन होने वाला है कांग्रेस एंड बीजेपी में? आई थिंक आने दो इलेक्शन, देखते हैं क्या हो रहा है. आई थिंक इट्स एन ओपन फील्ड और मुझे लगता है कि सभी पार्टी अपनी तरफ से कोशिश करेंगी और बस